रिटर्नलाच चढूया. CSTचा डबा आहे आणि इकडे कोकण कन्या लाईन लागली इकडे. ही देवरुख संगमेश्वर मागजन आहे, मागजनला जाणारी गाडी. हे बघा, बराच टाइम बसलो होतो आणि पाऊस चालू झाला बघा. हे बघा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आता मी चाललेलो आहे ते गावी. आता चिक्कू आणि पिऊ दोघं पण गावाला आहेत, तर त्यांना आता मुंबईला घेऊन यायचं आहे, डोंबिवलीला आणायचं आहे इकडे. कारण आता शाळा पण चालू होते चिक्कूची आणि गावाला खास करून चाललो आहे म्हणजे राखण आहे, तर ते राखणीसाठी पण चाललो आहे. तर सर्व एकत्रच होईल. तर जाऊया फटाफट. आता इथून मी ठाण्याला जातो आणि ठाण्यावरून बघूया काय कसं काय प्लॅनिंग. तर अजून काय ठरलं नाही, बघूया. तिथे लाईन पण लागते. जर लाईन कमी असेल तर लाईनीत उभं राहील, नाहीतर मग आपली जी मांडवी येते तर ती मी रिटर्न मारेल. म्हणजे आजचा प्रवास आपल्याला कोकण कन्याने प्रवास करायचा आहे गावचा. तर चला जाऊया. आणि गावाला मस्त पाऊस पण पडतो आहे मस्त. आता तुम्हाला थोडे दिवस गावच्या व्हिडिओज बघायला मिळतील पावसाळ्यातल्या. तर ठाण्याला जाऊया फटाफट. काहीतरी 8:47ला काहीतरी गाडी येते. आता बघू, जर लेट वगैरे असेल तर मग आपल्याला भेटेल, मग आपण रिटर्नच मारू. नाहीतर मग आपण तिथे लाईन वगैरे लावूया. बघूया ती लाईन वगैरे किती आहे ती. तर चला जाऊया फटाफट. ते बघा, आपण ठाण्याला आलो आणि मांडवी आली पण गावावरून. अजून आपण लाईनीपर्यंत पोचलो आहे पण नाही. इकडे कोकण कन्याची लाईन लागली. चला आपण रिटर्नलाच चढूया. CSTचा डबा आहे आणि इकडे कोकण कन्या लाईन लागली इकडे. चला रिटर्नला जाऊया आपण. पावणे 9ला गाडी बरोबर आली ठाण्याला. एवढी गर्दी नाही झाली. रिटर्नला बरेचसे चढले तरी पण मला वरती सीट मिळाली. त्याच्यानं जाम भूक लागली होती, सो बिस्किट घेतलं आहे जिम जॅम. आता बघा, सर्व सीट खाली आहेत आणि आता दादर आला की सगळं भरणार बघा. कारण दादरला पण बरेचसे रिटर्नला चढतात. आता गावावरनं आले की आता उतरणार. खाली बघा किती गाडी अजून. गर्दी बघत असली आहे. आता दादरला ह्यांना उतरव देतात की नाही काय माहिती. हे बघा, सगळे पळत आहेत. भारी आहे. आता गाडी भरेल बघा कसली. बापरे, रिटर्नला जाम गर्दी आहे. आले आले. भरली गाडी पूर्ण दादरलाच. CST डबा पॅक. गाडी CSTला आली आहे आणि हे बघा, CST डबा पूर्ण पॅक झाला. पावणे 10ला आले बरोबर. बरोबर 4:30 झाले आणि गाडी चिपळून आले. गर्दी कमी झाली आता. बरोबर 5:15ला इथं संगमेश्वरला गाडी आली. हे बघा, निघाली पण इथून. पहिले बघूया आता बसला आपल्याला लाईन किती मोठी आहे ती बघूया आधी. कारण उतरल्या सगळेजण पळत पळत जातात. मला उतरायला थोडं लेट झाला. तर मंडळी, संगमेश्वरमध्ये येऊन पोचलो आहे. आता बसला मी थांबलो नाही, खूप गर्दी होती. तर बोललो रिक्षानेच जातो. रिक्षाने आता शेअरिंग काय ते 40 रुपये केले. वरती मला ते 50 बोलले. खालती आले, खालती मी रोडवरती आलो तर तिथून 40 रुपये घेतले. आता आलो आहे, जरा चहा प्यायचे.
जाऊया कुठेतरी. मला गुळाचा चहा प्यायचा होता म्हणून मी देवरुख रोडला आलो होतो, पण इकडे काय अजून चालू नाही झालं आहे. आता 5:45 झालेत आणि आपल्याकडे जी बस जाते ना ती 7:30ला इथून सुटते, तर त्या बसनेच आपल्याला जायचं आहे घरी. रेल्वे स्टेशनला जी गाडी होती ही बघा आत्ता आले, फुल भरून आली आहे, पॅक एकदम. ही गाडी संगमेश्वर रेल्वे स्टेशनला लागते ना, ती देवरुखला जाते. इथे संगमेश्वरमधल्या प्रवासांना इथे सोडते आणि त्यानंतर मग पुढे देवरुखला. आता गर्दी होती थोडी म्हणून मी रिक्षाने आलो. हे बघा आता हा ब्रिज चालू झाला ना, तिथपासून आता इकडे जरा इथे ट्रॅफिक जरा कमी झाला, आणि ते जाम ट्रॅफिक असायचं. मोठमोठ्या गाड्या इकडून पास व्हायच्या. आता वरतून सर्व गाड्या जातात आणि समोरच आहे आपला ST स्टँड. आपली गाडी लागायला अजून टाईम आहे, तर बोलू जरा खालती जाऊया, बघूया काय मार्केटमध्ये दुकान वगैरे लागलेत का खालती, कारण मला जरा भाजी वगैरे घ्यायची आहे. हे बघा हे कोंबडी गल्लीमध्ये आलो आहे आपण आता. इकडे मच्छी बघूया काय आहे. कशी आहे कोळंबी? कोळंबी कशी? 500 किलो. सकाळी तर भाजीवाला उघडतो, पण अजूनपर्यंत काय उघडलेलं नाही. तोच बघायला आलो तो खालती, पण काय अजून उघडलाय नाही. मग कुठंतरी भाजी भेटायला पाहिजे मला. आता ह्या रोडला पण नाही, तिकडे उघडलेच नाहीत अजूनपर्यंत तरी. तिथे जरा चाय पिऊया आपण. चहा आहे का? द्या ना मला. काय वडे पण काढताय का? मस्त दुधाचा चहा. आज हेच भेटले का सगळे? तर मोठी साईज आहे. त्यामध्ये खरबी आहे वाटतं. हां जिवंत आहे, फ्रेश एकदम. नदीला गेलेलो खरबे वगैरे त्यांच्याकडे नाही, रात्री गेले. कसं वाटतं काढू द्या तरी. मीडियम सांग. ठीक आहे सगळे. खालती इकडे अजून काही दुकानं वगैरे काही खुललेत नाही. हे बघा वाजलेत बरोबर 6:45 आणि थोड्या वस्तू घ्यायच्या होत्या, पण काही दुकानच ओपन नाहीत. संगमेश्वरला फेरी मारावी लागणार आहे ज्या वस्तू घ्यायच्या होत्या, पण काय शॉपच ओपन नाहीत पुढपर्यंत. आणि इकडे कॉर्नरला भाजीवाला पण नाही अजून आला. आणि माझी गाडी मला वाटतं 7ला लागेल, गाडी 7:30ला सुटेल. पण आज काय एवढी गर्दी नसेल गाडीला, त्यामुळे काय आरामात गेलो तरी काय एवढा काही इश्यू नाही. फक्त इथे जय अंबे खुल्लं आहे सकाळी. थोडं भाजीसाठी वेट करत होतो, पण काय भाजीवाला अजून आलाच नाही. जाऊया, नंतर यावं लागणार आहे संगमेश्वरला. आपल्याकडे बस लागले काय बघूया जाऊन. डिंगणी कर्जुए गाडी. ही देवरुख संगमेश्वर मागजन आहे, मागजनला जाणारी गाडी. हे कोणते बोरिवली आहे, रत्नागिरी बोरिवली. कर्जुए हे संगमेश्वर टू नायरी निवळी लागले. आमची कुठं राहिली काय माहिती गाडी. संगमेश्वर डिंगणी कर्जुए हीच गाडी लागली. तांबेडी संगमेश्वर आले गाडी. आणि इकडे निवळी गाडी, आणि ही एकच टायमिंग आहे सुटायचा 7:30चा. कर्जुए. चला आपली ST बरोबर 7:30ला सुटलेली आहे संगमेश्वर बस स्थानकातून. बाकी सीझनला तुम्हाला एवढं पब्लिक बघायला मिळतं, पण आता एवढी पब्लिक नाही आहे. सर्व गाड्या कशा तेवढं खाली खाली असतात.
इथेच आहे वरती डेंगणी गावची ग्रामपंचायत. आणि काय मस्त पावसाळ्यात वातावरण झालंय, थंडगार वातावरण आहे एकदम. चला उतरलो आपण बस स्टॉपला. आपला लालपरी गेली. आता पुढे ही गाडी कर्जुवेला जाणार. कर्जुवे तिसंगवरून रिटर्न येईल. आमच्या वाडीतलं इथं बस स्टॉप आहे, घेवडेवाडी किंजळवाडी. आता आमच्या इथला पण रोड केला आहे हे बघा. आणि बस स्टॉपच्या इथून आमच्याकडे वरती रोड गेला आहे, जे एकदम वरपर्यंत घरापर्यंत अशी चढण आहे. आणि आता आपल्याला हा चढत जायचं आहे वरती वाडीमध्ये आपल्या, कारण आमची वरती घरं एकदम डोंगरात आहेत. मारायला तो एवढ्या गुरं चालली खालती चारायला. यांना घेऊन जायला आलोय. कुठं चाललो रे? कुठं चाललो? कुठं फुनगुसला? मजा आहे रे. भाऊ दोघं चाललेत केस कापायला, भावे आणि विघ्न्या. चला जाऊया आता वरती. चढण आहे मोठी, घामट्या निघतो वरती चढपर्यंत. आमच्याकडे ते एसट्या बऱ्याच यायच्या अगोदर, आता लॉकडाऊनच्या नंतर आहेत ना भरपूर कमी झाल्या एसट्या. आता नेमक्याच आहेत. सकाळची येते 7ची रिटर्न जायला संगमेश्वरला. आता ही पुढे गेले ती 9 वाजता रिटर्न येईल आपल्या बस स्टॉपला, म्हणजे आपण संगमेश्वरला जाऊ शकतो. आणि त्यानंतर काहीतरी 1ची आहे, त्यानंतर 3ची आहे. अशा गाड्या आहेत. कारण आता गाड्या पण कमी झाल्या, कारण आता त्या एस टीला आता ह्या ऑफ सीझनला एस टीला कोण माणसंच नसतात. मग त्या गाड्यांच्या फेऱ्या तरी कशा वाढवणार, माणसंच नाही राहिली आता गावातून. आता ही जी 9ची एस टी आहे ना ती फेरी कायम चालू राहणार, कारण ह्या एस टीने शाळेतली मुलं जातात आणि बुधवारची खूप गर्दी असते ह्या एस टीला. मला इकडे वरती किंजळवाडीमध्ये आलं आहे. हे किंजळवाडीतली सगळी घरं आहेत इकडून. हे सुमित पण आला इकडे. आपण इकडे बघायला होतो ना बघितले मग. इथे सुमितचं घर आहे इथे खालती. किती दिवस आहे आता? किती दिवस आहेत? मी जाईल थोड्या दिवसानंतर. मी पण उद्या. हा चल या आलास तर नंतर वरती. हे खालती किंजळवाडी आहे. आता इथून वरती अजून चढत जायचं आहे, नंतर मग आमची घर आहेत वरती. पावसाळ्यातून काय सुंदर दिसतं इकडे पूर्ण वातावरण पण. आणि आता तर असं वातावरण झालेलंच आहे पावसाचं. आता पाऊस येतो आहे काय माहिती नाही, कारण पाऊस आता 2-3 दिवस पडतो आहे. आता मी आलो आहे तर आता पडतो आहे काय माहिती नाही. आणि मस्त इकडून हिरवळ अशी होते, बघण्यासारखं असतं वातावरण. सकाळपासून 2-3 वेळा चिकूचा फोन येऊन गेला आहे, कुठपर्यंत आलात. जाऊया आता, बरेच दिवस लांब राहिला ना तर त्यामुळे आठवण येते त्याला. जाऊ जरा मस्त. आणि आज खुश होईल. आणि पहिले वडील वगैरे ज्यावेळेस आम्ही गावी होतो, लहान होतो, आणि ज्यावेळेस वडील वगैरे यायचे ना मुंबईतून, त्यावेळेस आम्ही किती खुश असायचो. काय ते दिवसच वेगळे होते. हे बघा आपण घराजवळ पोचलो आहे आणि घराच्या इथलं वातावरण बघा काय मस्त झालं आहे. पाऊस थोडा शिंतडत होता पण आला नाही. आता मी आलो म्हणून गेला काय माहिती नाही. इकडे थोडंसं आहे ऊन. इकडे चिकू आहे, झोपाळे बांधले. ओके हां. तिकडे आर्यन आहे, इकडे बेबी, आणि इकडे पिऊ. कसं वाटतंय गावाला? बरं वाटतंय? जर आता पाऊस वगैरे पडतो ना त्यावेळेस जरा थंड वाटतं. आणि चिकूच्या काय घामोळं उठलंय. आता पहिल्यांदाच एवढे काळा काळात झाला आता तो.
आणि मस्त की फ्रेश झालो आहे आणि सकाळ सकाळी इकडे घेतलेला मस्त फोडणीचा भात आणि इकडे आपला कोरा करकरीत चहा. काय राईस खाणार आहेस? घामाच्या धारा बाग असल्या सुटायला लागल्यात बेकार एकदम. एक पिल्लू काय पाऊस होतो तेव्हा काय केलं? एक पिल्लू काय गायब आहे. ती बोचरी कोंबडी आहे ना माहिती हा. बोचरी ती व्हाईट कलरची हम्म. म्हणजे की आपला तो पांढरा पांढरा कोंबडा. नाही हा? काय ते मांजर हा. सुटला डायरेक्ट पळून गेला. आधी त्याच्यावरती गेला काय पकडायला? वाचलं. धरलं पूर्ण. म्हणून आमची मांजरेतनं बांधलेली असतात. कोंबड्यांना डायरेक्ट अटॅक करतात. पहिलं जेव्हा आणलेलं ना मांजरं त्यावेळेस त्याच दिवशी त्यांनी एक पिल्लू मारलेलं. मग तिथपासून त्यांना पट्टे घातलेले, कारण दुसऱ्यांची कोंबडी असतात आणि मारलं ना तर मग फुकटची भांडणं वगैरे. आहे ना तो तो त्या मांजराचा पट्टा आहे ना एवढंच आहे. निघाला. अच्छा, या मस्त आता त्या कोंबडीच्या पिल्लूचे आहे ना 3च पिल्लू आहेत. 3च राहिली. एक पिल्लू माहित काय कुठे गेला घारी. वाट लावली हो सगळी. या मस्त चहा प्यायला कोरा करकरीत. हे बघा बराच टाइम बसलो होतो आणि पाऊस चालू झाला बघा. हे बघा आत्ताच जस्ट चालू झालाय पाऊस. मस्त वातावरण एक नंबर केलं नाही. तर मंडळी फायनली घरी आलेलो आहे आणि चिकू जाम खुश आहे एकदम. हा ना, भरपूर दिवस राहिला, महिनाभर राहायला गावी. म्हणजे फर्स्ट टाईम राहायला असेल ह्या वेळेस. नाहीतर आम्ही असे गणपतीत वगैरे येतो त्यावेळेस असे राहतो. पण 22 नाही, आता शाळा चालू होणार आहे तर त्यांना घेऊन जायला पण आलेलो आहे. आणि राखण पण आहे आमच्या घेवडे भाऊकीची राखण आहे. तर ती पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. सो आपला पूर्ण प्रवास मी काही जास्त शूट नाही केलं, कारण मला कामावरती पण खूप थकलो होतो आणि झोप यायला लागली होती. आणि वरती बसायला मिळालं होतं तर मी झोपून गेलो. आणि रात्रीचं काय एवढं शूट करणार बाहेरचं. सो इकडे संगमेश्वर वगैरे आलो, तिकडे जरा फिरलो आणि मस्त वाटलं जरा. आणि आपल्या लालपरीने प्रवास केला आणि आलेलो आहे फायनली घरी. नाश्ता वगैरे चहा नाश्ता सर्व झालेला आहे. तर चला हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. आता सर्व व्हिडिओ थोड्या गावच्या व्हिडिओ येतील. तर आजची ही प्रवासाची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनल कोण नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका आणि आपल्या व्हिडिओला हाईप द्यायला विसरू नका. चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. स्वतःची काळजी घ्या.